नमस्कार मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जो जी-आर प्रसिद्ध केला आहे त्या जी-आरच्या अनुषंगाने जे एस-सी-बी-सी आरक्षण आता नव्याने देण्यात आलेलं आहे। नव्याने ह्यासाठी की एस-सी-बी-सी आरक्षण पहिल्यांदा दिलं होतं, नंतर ते कॅन्सल केलं होतं। त्या विद्यार्थ्यांना EWS मध्ये घेण्यात आलं होतं, पुन्हा त्यांना एस-सी-बी-सी आरक्षण देण्यात आलं होतं, पुन्हा ते कॅन्सल करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा नव्याने हे एस-सी-बी-सी आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सांगितलेली आहे। जे बिंदू नामावली रोस्टर तपासलं जातं त्यासाठी आता हा जो जी-आर त्यांनी काढला होता 26/2/2024 पासून लागू करण्यात आलेला आहे। तर तो जी-आर नेमका काय सांगतो, म्हणजे एस-सी-बी-सी चा जे आरक्षण आहे तो जी-आर नेमका काय सांगतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्याचप्रमाणे आता मराठा समाजाचे विद्यार्थी आतापर्यंत काय करत होते, एक तर OBC मध्ये, EWS मध्ये किंवा एस-सी-बी-सी मध्ये याच्यामध्ये आरक्षण घेत होते। आता एस-सी-बी-सी जेव्हा बंद झालं तेव्हा EWS प्रमाणपत्र काढून असे विद्यार्थी आरक्षण घेत होते। नंतर नव्यानेच ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना OBCचा ऑप्शन निर्माण झालेला आहे। म्हणजे आता EWS आहे, OBC आहे की एस-सी-बी-सी, नेमकं कोणतं आरक्षण घ्यायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी-आरच्या माध्यमातून समजून घेऊया। तत्पूर्वी जो मुद्दा आहे, जो शिक्षणाच्या दुसऱ्या फेजमध्ये लागू करण्यात आलेला आहे तो बघा। महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरता 2024 राज्यात 26/2/2024 लागू करण्यात आलेला जी-आर, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन विभागाने विविध शासन निर्णय पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातींमध्ये हा प्रवर्ग म्हणजे एस-सी-बी-सी चा समावेश आरक्षण विचारात घेऊन पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी। पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने सदरची कार्यवाही ही तात्काळ पूर्ण करण्यात यावी। आता आपण आधीच्या परिपत्रकामध्ये हे पाहिलं होतं, परंतु हाच मुद्दा आता जी-आरच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेऊया। जो उल्लेख आपण पाहिला होता 26 फेब्रुवारी 2024 चा अधिनियम, तर तो हा जी-आर आहे आणि जो निर्गमित झालेला आहे 11 मार्च 2024 ला। तर आपण वरती बघूया, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षण म्हणजेच एस-सी-बी-सी जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत या ठिकाणी एक मुद्दा अगदी क्लिअर होतो की जेव्हा तुम्हाला एस-सी-बी-सी आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, तुम्हाला जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर त्याच्या बरोबरीने सप्लिमेंटरी समजून घ्या की ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे। आता हे नेमकं नॉन क्रिमिलेअर पण कोणाकोणाला लागतं, जात वैधता प्रमाणपत्र कोणाकोणाला लागतं हे ह्यासाठी समजून घ्यायचं आहे की हे जी-आर मध्ये सांगितलेलं असतं। नाहीतर नंतर प्रश्न पडतोच की NCL लागेल की नाही लागेल, OBCला NCL असतं की नसतं, EWSला असतं की नसतं, एस-सी-बी-सीला NCL असेल की नसेल, हे प्रश्न पडतातच आणि म्हणून हा जी-आर समजून घ्यायचा असतो। प्रस्तावनेमध्ये दिलेली माहिती अगदी थोडक्यात सांगूया की 26 फेब्रुवारीला हा अधिनियम अंमलात आणला, 20 फेब्रुवारीला त्याचं अधिवेशन झालं आणि 10% आरक्षण देण्याचं यामध्ये निश्चित झालं। 2018 मध्ये जे एस-सी-बी-सी आरक्षण होतं तो नियम आता निरसित झाल्याने सद्यस्थितीमध्ये जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र राज्यातील विविध स्तरावरून तसेच विभागीय आयुक्त, तहसील कार्यालय यांच्याकडून एस-सी-बी-सी वर्गास लागू झालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी विनंती शासनास करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सर्व कश सूचना निर्गमित करण्यात येत आहे। आता बघा, हे मराठा आरक्षण, हे आरक्षण नेमकं एस-सी-बी-सी मध्ये कोण येणार, तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग 2024 च्या कलम 12 मध्ये जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाहीबद्दल सविस्तर नमूद केले आहे की सबब मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी, म्हणजे एस-सी-बी-सी आरक्षण हे मराठा समाजासाठी आहे। त्यात महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग
महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग 2012च्या तरतुदी आवश्यक फेरफारांसह लागू असतील. आता 2 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की काही अधिकारी टाळाटाळ वगैरे करतील किंवा विलंब लावतील. असं कोणी करू नये, असा घोटाळा किंवा टाळाटाळ अशा घटना घडू नये, कारण तेव्हा मराठा आरक्षण हा मुद्दा खूप पुढे चालू होता आणि तेव्हा हा JR निघाला होता. परंतु त्याच्याच 2 दिवस आधी शिक्षण विभागामध्ये पवित्र पोर्टलला विदाऊट इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे त्या लिस्टमध्ये किंवा पुढच्या लिस्टमध्ये हा मुद्दा आलाच नव्हता. पण आत्ताच्या परिपत्रकामध्ये हा SCBCचा मुद्दा ॲड करण्यात आलेला आहे. आता 3 नंबरचा पॉईंट बघूया. हे जे SCBC आरक्षणाचं सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट हे सक्षम अधिकाऱ्यांचं असलं पाहिजे, म्हणजेच तहसील कार्यालयाचं असलं पाहिजे. चौथा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला NCL लागेल की नाही हे या मुद्द्यामध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र राज्यातील SCBC आरक्षण 2024च्या SCBC वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी NCL म्हणजेच उत्पन्न व प्रगत गटात म्हणजेच नॉन क्रिमिलेअर गटाचे तत्व लागू असेल असे नमूद आहे. मागास प्रवर्गातील उत्पन्न व प्रगत व्यक्ती गट याकरता नॉन क्रिमिलेअर्ससाठी उत्पन्न मर्यादा ही 8 लाख आहे. हीच उत्पन्न मर्यादा OBC NCLला आहे, EWSच्या NCLला आहे. 8 लाख इतकी करण्यात आली आहे. त्याबाबतचे नियम SCBC वर्गास म्हणजेच मराठा समाजास लागू राहतील. म्हणजेच 8 लाख हा नॉन क्रिमिलेअर त्यांनाच भेटणार ज्यांचं उत्पन्न 8 लाख किंवा त्याच्यापेक्षा खाली आहे. आणि 8 लाखापेक्षा वरती जर गेलं तर त्यामध्ये आरक्षण भेटत नाही. आता हे जे आरक्षण आहे हे शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी, फी माफीसाठी किंवा नोकरीसाठी रिझर्व जागा असतात त्यासाठी SCBC आरक्षणाचा लाभ होतो, कारण SCBC आरक्षण 10% हे देण्यात आलेलं आहे. आता हे जे आरक्षण आहे हे उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील. फक्त अशा व्यक्तींनाच या अधिनियमाखाली आरक्षण उपलब्ध आहे. उन्नत आणि प्रगत गट म्हणजे 8 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे असा गट. तर जे लोक त्या गटात मोडत नाही, म्हणजेच उन्नत व प्रगत गटात न मोडणे म्हणजे 8 लाखाच्या कमी उत्पन्न असणे, तर त्या लोकांनाच या आरक्षणाचा लाभ घेता येईल. ह्याच नाही तर SCBC सारखं सेम EWS आणि OBC NCL आहे. आता 6व्या मुद्द्यामध्ये पुन्हा तेच दिलेलं आहे. तर तुम्हाला या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला SCBC सर्टिफिकेट काढावं लागेल. आता हे SCBC सर्टिफिकेट काढायच्या आधी तुम्हाला काय काय काढणं गरजेचं असतं, तर तुम्हाला मेन सर्टिफिकेट काढायच्या आधी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं. आणि इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तहसीलदाराचंच लागतं, सक्षम अधिकाऱ्यांचं. ते काढण्यासाठी मग रहिवाशी दाखला असेल, तुमचं वार्षिक उत्पन्न, एकूण कुटुंबाचं उत्पन्न, मग तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, बाकीचे सर्टिफिकेट ह्याला जोडावे लागतात जे इन्कम सर्टिफिकेट काढायचं असतं त्याला. आणि हे इन्कम सर्टिफिकेट मग तुम्हाला याला SCBC आरक्षणासाठी द्यावं लागतं आणि त्याच्यावरती ते SCBC आरक्षण तुम्हाला घेता येतं. आणि सेम हे जे डॉक्युमेंट्स इन्कम सर्टिफिकेटसाठी काढलेलं आहे तर त्या इन्कम सर्टिफिकेटमधनंच तुम्हाला तिथे NCLसुद्धा काढावं लागेल. म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट लागत नाही, तुम्हाला लागतं NCL आणि SCBC आरक्षण सर्टिफिकेट. पण SCBC आरक्षण सर्टिफिकेट आणि NCL काढण्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं आणि त्या इन्कम सर्टिफिकेटसाठी बाकीचे डॉक्युमेंट्स जोडावे लागतात. हा जो शासन निर्णय आहे हा बहुजन कल्याण विभाग मागास व बहुजन कल्याण विभागाच्या समितीने निर्गमित केलेला आहे. हा सगळीकडेच निर्गमित झालेला आहे. हा मेन JR आहे आणि तो सगळ्या ठिकाणी असा पाठवला जातो. तर ते सर्टिफिकेटचा नमुनासुद्धा यांनी खाली जोडलेला आहे बघा. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही आता SCBC म्हणजे मराठा समाजाचे आहात तर तुम्हाला या ठिकाणी ही नोंदणी करून देतील. आणि खाली नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट B पार्टमध्ये देण्यात आलेलं आहे.
म्हणजेच 8 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी हा त्याचा नमुना अर्ज आहे, परिशिष्ट अ. त्यामुळे जो 26 फेब्रुवारी 2024च्या SEBCच्या आरक्षणाच्या GR नुसार पवित्र पोर्टलला आता बिंदू नामावली रोस्टर बनणार आहे आणि जागा रिझर्व असणार आहे. पण त्या SEBCचा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला SEBCचं सर्टिफिकेट, तुम्हाला NCL पण लागणार आणि जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र देखील या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आपण पुढचं एक परिपत्रक पाहूया, ज्यामध्ये EWS, OBC आणि SEBC या तिन्हींचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. आता हे आहे शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिकदृष्ट्या जी 50% सूट होती त्याऐवजी त्यांना 100% लाभ मिळणार आहे. परंतु हे परिपत्रक का पाहायचं, तर रिझर्वेशन म्हणजे त्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन भेटलेलं आहे म्हणून तर त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. रिझर्वेशन भेटलं नसतं तर त्यांना लाभ भेटला नसता. हे आहे 8 जुलै 2024चं परिपत्रक, म्हणजेच SEBC आरक्षण लागू केल्याच्या भरपूर नंतरचं आहे. 8 जुलैचं जेव्हा शैक्षणिक वर्ष सुरू झालं तेव्हाचं हे परिपत्रक आहे. आता त्या परिपत्रकानुसार आपण 2-3 मुद्दे महत्त्वाचे पाहूया. आता ह्या पहिल्याच प्रस्तावनेमध्ये उल्लेख केलेला आहे बघा, OBC, EWS आणि SEBC ह्या तिन्ही कॅटेगरीच्या राखीव जागांचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतील. म्हणजेच याचा अर्थ काय, तर तिन्हीसाठी क्रायटेरिया हा सेम आहे. म्हणजेच तुम्ही उन्नत आणि प्रगत गटात मोडत नाहीत याचा हा पुरावा आहे. त्यानंतर आपण तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे EWS आरक्षण सर्टिफिकेट आहे ते GRच्या नुसार पाहूया. याच्यामध्ये देखील तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला NCL लागतं की नाही लागत आणि EWSचा लाभ कोण कोण घेऊ शकतं. यामध्ये देखील 10% जागांचं रिझर्वेशन आहे. याच्या दुसऱ्या पेजवरती हे देण्यात आलेलं आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या लाभासाठी पात्रता. जसं SEBCमध्ये पात्रतेमध्ये त्यांनी NCL मेन्शन केलं होतं तसं या ठिकाणी नाही आहे. तर ज्या अर्जदाराचं वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे असे जण याचा बेनिफिट घेऊ शकतात. दुसरं आहे, मग ते 18 वर्षाच्या खालील जर असेल तर ते त्याच्या आईवडिलांच्या नावाने काढेन, 18 वर्षाच्या वरती असेल तर ते स्वतःच्या नावाने काढेन, लग्न झालेलं असेल तर पती पत्नीच्या ते त्यांच्या स्वतःच्या नावाने हे NCL काढू शकतात. हे उत्पन्न मोजताना सगळ्या मार्गांनी म्हणजे पती पत्नी किंवा कुटुंबातील व्यक्तींचं कृषी उत्पन्न, उद्योग उत्पन्न आणि एकूणच वार्षिक उत्पन्न यामध्ये मोजलं जाणार. अशा व्यक्तींना याचा लाभ भेटणार, ते 8 लाखाच्या आतमध्ये असणार. आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे पात्रता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. म्हणजे इन्कम सर्टिफिकेट पहिलं तहसील कार्यालयातच लागतं आणि त्या कार्यालयाच्या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला मग गाव पातळीवरून मग तुम्हाला रहिवाशी दाखला, पुन्हा तिथं उत्पन्न किती आहे तुमचं वार्षिक, हे सगळे दाखले लागतात आणि नंतर ते तहसील कार्यालयातून तुम्हाला एक सेपरेट इन्कम सर्टिफिकेट भेटतं. तर हे बंधनकारक आहे आणि त्यानंतर तुम्हाला EWS काढता येतं. हे सुद्धा परीक्षा फी म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये रिझर्वेशन देतं, तसंच नोकरीच्या ठिकाणी राखीव जागा असतात त्या ठिकाणी देखील याचा लाभ घेता येतो. परंतु यामध्ये NCLचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे तुम्ही NCLच ऑलरेडी तुमचं उत्पन्न हे 8 लाखाच्या कमी आहे आणि त्यासाठी EWS हे प्रमाणपत्र तुम्ही काढता. आता ते का असं का आहे, आता SEBCला तुम्हाला NCL लागतं ते पण तर 8 लाखाच्या आतमध्ये असेल, EWSला देखील तुम्हाला उत्पन्न गटाचा क्रायटेरिया सेम आहे, मग इथे NCL लागत नाही. तर ते का ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्याचप्रमाणे जे आता OBCचा नवीन जे कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणी सापडल्या आहेत तर त्याच्यानुसार आपण आता पाहूया.
आता या ठिकाणी बघा OBC, SCBC आणि EWS आता मराठा आरक्षणानुसार ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत कुणबी समाजाच्या, तर कुणबीमध्ये ज्यांची नोंद सापडलेली आहे असे विद्यार्थी OBC मधनं आरक्षण OBC मध्ये जातील. ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत तर असे विद्यार्थी OBC मध्ये जातील. म्हणजेच कुणबीच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या, ज्यांच्याकडे दाखले आहेत ते आता OBC मध्ये जातील. पहिले ते EWS प्रमाणपत्र काढू शकत होते कारण त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर त्या आरक्षणाचा ते लाभ घेऊ शकत होते. आता ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही परंतु ते मराठा समाजाचे आहेत, मराठा समाजाचे असून पण त्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही असे विद्यार्थी SCBC मध्ये जाणार, जे 10% आरक्षण आता लागू केलेलं आहे ते. आता लक्षात आलं. OBC मध्ये कोण जाणार, तर ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, कुणबी प्रमाणपत्र ज्यांना भेटलेले आहेत तर ते OBC यामध्ये रिझर्वेशन घेतील. ज्यांना त्यांच्या कोणाच्या नोंदी सापडलेल्या नाही किंवा त्याला शोधण्यासाठी अजून वेळ आहे किंवा तुम्ही पुढे जाऊन काढू शकता पण आत्ता रिझर्वेशन घ्यायचं आहे, मग असं रिझर्वेशन मराठा समाजाचे विद्यार्थी SCBC मधनं 10% मधून रिझर्वेशन घेऊ शकतात. रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला NCL लागतं. OBC सर्टिफिकेट तुम्हाला तुमचा क्रायटेरिया डिसाईड करून दिलेलं असतं, जात त्यामध्ये मेन्शन केलेली असती. समजा मराठा कुणबी ही त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं म्हणून तुम्हाला OBC सर्टिफिकेट भेटतं आणि त्याचा रिझर्वेशनचा लाभ घेण्यासाठी तुमचं उत्पन्न हे 8 लाखाच्या कमी आहे म्हणून तुम्हाला NCL सर्टिफिकेट लागतं. हे झालं OBCच्या कॅन्डिडेटसाठी. आता SCBC मध्ये तुम्ही मराठा समाजाचे आहात परंतु तुमच्याकडे कुणबीच्या बाकीच्या कुठच्या गोष्टी नाहीत म्हणून तुम्ही SCBC मधलं 10% आरक्षण घेता. आता SCBC हे तुम्हाला मराठा जात प्रमाणपत्र वितरित करतं, म्हणजे SCBC हे निश्चित करतं की तुम्ही मराठा समाजाचे आहात. मग हे जात प्रमाणपत्र झालं आणि त्याला वैध ठेवण्यासाठी किंवा त्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुमचं उत्पन्न हे 8 लाखाच्या कमी आहे हे मेन्शन करणारं म्हणजेच NCL तुम्हाला लागतं. OBCला पण NCL लागतं आणि SCBCला पण NCL लागतं कारण OBC मध्ये तुमची जातीचं प्रमाणपत्र आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी NCL लागतं. तसंच SCBC हे जातीचा मेन्शन केलेलं प्रमाणपत्र असतं आणि त्याचा लाभ घेण्यासाठी ते NCL प्रमाणपत्र लागतं. आता राहिला प्रश्न EWSचा. मुळातच आरक्षण देणारं प्रमाणपत्र आहे की तो लेअर ठरवून दिलेलं असतं. याच्यामध्ये कुठल्याही जातीचा प्रमाणपत्र नसल्यामुळे ते 8 लाखाच्या कमी उत्पन्न आहे हेच हे प्रमाणपत्र सिद्ध करतं आणि म्हणून याला EWS कम NCL देखील बोललं जातं. म्हणून याला सेपरेट NCLची गरज नसते कारण हे EWS प्रमाणपत्रावरच मेन्शन असतं. कारण EWS हे कुठल्याही जातीचा उल्लेख म्हणजे कुठलेही जात ठरवणारं प्रमाणपत्र नाही. इवन EWS हे प्रमाणपत्र काही मोजक्याच दिवसांसाठी मर्यादित असतं. जसं आर्थिक वर्ष आपण मार्च एंडपर्यंत पकडलं जातं तर ह्या वर्षी काढलेलं तुमचं सर्टिफिकेट मार्च एंडपर्यंतच चालतं. जर 3 वर्षांचं काढलं तर 3च वर्ष व्हॅलिड असतं पण उत्पन्न हे बदलत जातं आणि म्हणून EWSचं सर्टिफिकेट हे तुम्हाला पुन्हा नव्याने नेहमी काढावं लागतं. त्यामुळे निश्चितच तुम्हाला SCBC, OBC आणि EWSचं प्रमाणपत्र कोणाला लागतं, NCL कोणाला लागतं आणि कोणाला नाही लागत हे समजलं असेल आणि ते GRच्या माध्यमातून आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. त्यानुसार आता ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी OBC मधनंच फॉर्म भरा, ज्यांच्या नाही सापडल्या आणि मराठा म्हणून ते SCBCचं आरक्षण घेऊ शकतात आणि बाकीच्या प्रवर्गासाठी EWS हे स्वतःच एक NCL आहे त्यामुळे EWSला NCL लागत नाही. जे आपण EWSच्या जो GR होता त्यामध्ये देखील त्याचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे त्याच्यामध्ये देखील पाहिलं तर त्या ठिकाणी देखील NCLचा उल्लेख नव्हता. आता यामध्ये आधी कधी लागत होतं, त्याच्या आधी लागत होतं, कधी लागत नव्हतं, कधी लागत होतं, ह्या अशा गोष्टी होऊ शकतात. कारण तुम्ही आत्ताच बघताय SCBC याच्या आधी देखील लागू होतं, पुन्हा बंद केलं होतं, पुन्हा लागू केलं होतं, पुन्हा बंद केलं होतं, म्हणजे ह्या गोष्टी घडू शकतात. इवन आता सेकंड फेजमध्ये SCBCचं आरक्षण देण्यासाठी सांगितलेलं आहे पण निश्चित आता SCBC आरक्षण म्हणजे 10% आरक्षण आहे तर त्याच्या जागा किती असतील हे आपण कुणीच सांगू शकत नाही.
पुन्हा सेकंड म्हणजे दुसरा टप्पा हा नक्की कधी होईल हे फक्त शिक्षण विभागालाच माहीत असेल. त्यामुळे पुढे जाऊन नेमकं काय होईल याच्यात बदलही होऊ शकतो. कारण SCBC आरक्षण फेब्रुवारी महिन्यात लागू करण्यात आलं आणि जी टेटची एक्झाम घेतली होती ती एक्झाम होती डिसेंबर 2022चं नोटिफिकेशन. म्हणजे तसं बघितलं तर SCBCचा जो मुद्दा आहे तो आत्ताच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी लागू करणं हे गरजेचं नव्हतं. कारण ही मुळातच रखडलेली शिक्षक भरती आहे, नव्याने नाही. परंतु आता जर नव्याने जे रोस्टर येणार आहे, बिंदू नामावली आहे, तर त्यामध्ये हा मुद्दा घेण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्या आरक्षणानुसारच बिंदू मोजण्यासाठी सांगितलेला आहे. परंतु ही अंमलबजावणी तिसऱ्या टेटपासून केली असती तर जास्त बरं झालं असतं. कारण आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी EWSमुळे त्यांचं स्वतःचं प्रमाणपत्र काढलं असेल, ऑलरेडी ते मार्च एंडपर्यंत व्हॅलिड असतं. आणि अशा वेळेस आता जर दुसऱ्या फेजमध्ये SCBCनुसार जर त्यांनी आपला न्यू टॅब ओपन केला आणि त्यामध्ये चेंज केलं आणि आरक्षण SCBCमध्ये घेतलं तर EWS आणि SCBC दोघांच्या कट ऑफमध्ये सुद्धा भरपूर फरक होणार आहे. कारण आता एक कॅटेगरी वाढली आहे SCBC. म्हणजे EWSमध्ये ओपनचे जे कॅन्डिडेट होते, मराठा समाजाचे जे कॅन्डिडेट होते ते आता मराठा समाजाचे SCBCमध्ये गेले. त्याचप्रमाणे ज्यांच्या नोंदी सापडल्या आता ते विद्यार्थीसुद्धा OBCमध्ये गेले. म्हणजे आपोआपच EWSची ज्या वर्गामध्ये जे विद्यार्थ्यांची संख्या होती ती आपोआपच कमी होऊन OBC आणि SCBC ह्या दोन प्रवर्गामध्ये कन्वर्ट झालेली आहे. आणि म्हणून EWSचा कट ऑफ थोडा खाली येईल आणि पुन्हा OBC आणि SCBCचा कट ऑफ थोडा पुन्हा वरती जाईल. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.